डाकुरा फलंदाज पहिल्या चेंडूवर अजिंक्य मोरे यांचा चेंडू मात्र थोडंसं भरकटलेले चेंडू आणि पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. द मॅन फ्रॉम लालबाग एक्सप्रेस म्हणून ज्यांची ख्याती आहे अजिंक्य मोरे. +1 आहे. पुढील चेंडू ओव्हर विकेट मारा केला जाईल. सुंदर चेंडू वेगामध्ये परिवर्तन मात्र चेंडू थेट मिड विकेट या सीमेरेषा जवळ आदळत आहे. उंच उंच भेदक मारा आणि पंचांचा निर्णय 6 धावा. काय अप्रतिम स्ट्रोक आहे, काय जबरदस्त स्ट्रोक आहे, काय टायमिंग आहे, काय नजाकत आहे. सागर पवार अँड फ्रॉम वैभववाडी. अच्छा स्पोर्ट्स जास्त डिटेल नको. हल्लीच त्यांनी युवा स्पोर्ट्स करून स्पोर्ट्स नाही वैभववाडी फक्त. आणि दुसरा कोण आहे? दुसरा हर्षदीप चव्हाण. ज्यांनी मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या वैभववाडी यामध्ये ज्यांचं नाव मोठ्या आदरेने त्यांना त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वैभववाडीमध्ये आहेत आणि स्पर्धा ज्यांनी गाजवली वैभववाडीची असा हा सागर पवार. पुढील चेंडू अजिंक्य मोरे मात्र थोड्या हलका हाताने सोडलेला चेंडू. पंचांचा निर्णय 1D. एका धावेची भर जरूर होईल. थोडीशी दिशा त्यांनी चांगली सापडली आहे कारण ओव्हर द विकेट मारा राऊंड द विकेट मारा करत आहेत त्यामुळे थोडंसं अँगल जरूर मिळेल अजिंक्य मोरे यांना. हर्षदीप चव्हाण आणि सागर पवार. NTPL या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या समोर एक स्टायलिश डावखुरा फलंदाज आपल्या समोर आहे. चेंडू मात्र थोडा हलका हाताने सोडलेला चेंडू टिपलाय. काय जेल घेतलाय. मात्र अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला मॅच मध्ये जिवंत ठेवत असतात आणि सागर पवार यांचा हा उत्कृष्ट फटका होता. मात्र फिल्डर अप्रतिम आणि स्टायलिश चेंडूवर स्टायलिश फलंदाज स्टायलिश कॅच आणि प्रवीण यांनी जे झेल टिपलाय नयनरम्य असा झेल. आणि जरूर या मी कॅमेरामॅनना सांगतो या पूर्ण YouTube लाईव्हला की ही रील्स बनवा कारण या पद्धतीने जर रील बनवल्या गेल्या ना तर आपले जे फिल्डर आहेत ना उद्या महाराष्ट्रामध्ये या कॅचची दखल घेतली जाईल आणि आपले हे खेळाडू आहेत ना हे IPL सारख्या स्पर्धेमध्ये जरूर चमकतील. म्हणून अशा प्रकारच्या कॅचेसची रील जरूर YouTube चॅनलनी बनवली पाहिजे अशी मी त्यांना विनंती करेन. मात्र काय चेंडू काय फटका मात्र त्याहून सुंदर घेतलेला झेल. आदित्य अवॉर्ड आपल्या समोर आहे. एक तर आधी आपण लाडाने आधी म्हणतो आदित्य चव्हाण मुंबईच्या टेनिस विश्वातील एक मोठं नाव आपल्या समोर येत आहे. अजिंक्य मोरे द मॅन फ्रॉम लालबाग ज्यांनी चिंतामणी या स्पर्धेमध्ये काय सुंदर काय कमबॅक केली आहे. काय व्हेरिएशन काय विविधता काय वैविध्यपूर्ण बॉलिंग. मात्र कव्हर पंच करण्याचा प्रयत्न आदित्य चव्हाणने केला मात्र आदित्य चव्हाण यांना सूर काही गवसलं नाही आणि किरण यांनी जे चेंडू हाताळलाय मात्र आदित्य ओवाळ. ओके सागर गवळी आला नवीन बॅट्समन. सागर गवळी सुंदर चेंडू होता. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला. चांगल्या पद्धतीने चांगल्या दिशेमध्ये चेंडू लँड केला गेला आणि सुंदर पद्धतीने 2-1 कव्हर मध्ये 1 मिड विकेट मध्ये काय केमिस्ट्री आहे. विविध क्षेत्रांमध्ये फटके खेळले गेले. पहिला फटका हा मिड विकेट या क्षेत्रामध्ये खेळला गेला आणि दुसरा फटका हा कव्हर या क्षेत्रामध्ये खेळला गेला. मात्र दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग केली गेली आणि अशा प्रकारच्या फिल्डिंग्सना तुम्हाला मॅचेस मध्ये जिवंत ठेवतात. मॅच विनर बनवतात आणि हॅट्रिक द चान्स ऑफ हॅट्रिक हिअर फॉर अजिंक्य मोरे. पाहूया हॅट्रिक होईल का की 2-4-6 काय काय आज इतिहास घडवेल का अजिंक्य मोरे द मॅन फ्रॉम लालबाग. फुल चेंडू मात्र कव्हर पंच केला गेला आहे. एक धाव जरूर मिळेल.
चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला, चांगल्या पद्धतीने चेंडू लाईन केला गेला, चांगली पोझिशन, चांगली रिस्ट स्विंग, एक धाव मिळेल. अजिंक्य मोरे यांचा पुढील चेंडू. चांगले सामने, बरेचसे सामने अजिंक्य मोरे यांनी लालबाग या क्षेत्रामध्ये आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. थोडासा व्हेरिएशन, थोडासा वैविध्यपूर्ण चेंडू, थोडासा रायझिंग होणारा चेंडू, मात्र अंपायर्सने ते वाईड कॉल दिलं. एक धाव जरूर मिळेल. एक धावेचं परिवर्तन, 4 धावांचा षटक होणार आहे. एसकेएम इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि वॉरियर्स यांना फिल्डिंग करण्याकरता आमंत्रित केलं गेलं. फुल चेंडू ओव्हर फीड मारा, लो फुट चेंडू आणि या लो फुट चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला जाता. एक धाव जरूर मिळेल. एका धावाचा भर, एका धावेचं परिवर्तन. किती आले? अजिंक्य मोरे यांनी आपल्या पहिल्या षटकात एकंदरीत 12 धावा दिल्या, 12 धावांची सलामी दिली. एक चांगली धावसंख्या आहे बॅटिंग एंड कडून. स्ट्राईकवर कोण आहे? हर्षदीप. नॉन स्ट्राईकवर सागर गवळी. अलंकार कासारे. गोलंदाज आहे अलंकार कासारे, ज्याच्या नावामध्येच अलंकार आहे. हर्षदीप आपल्या समोर आहे. एक तडाके बंद असा फलंदाज हर्षदीप. एक षटक 12 एक षटक 12 धावा. 12 धावेची सुरुवात. पहिलं षटक संपलं आहे. हर्षदीप यांनी कालचा इतिहास सांगतो, ज्याने इतिहास काल घडवलं, ज्याने 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच प्राइजेस पटकवले, असा हा इतिहास लिहिणारा, बॅटच्या जोरावर इतिहास लिहिणारा मॅन ऑफ द वीर फलंदाज आपल्या समोर आहे हर्षदीप, ज्याला काल 2 मॅन ऑफ द मॅचेस मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव आणि अभिनंदन या युट्यूब चॅनलवरून या NTPL स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. पुढे चेंडू, सुंदर चेंडू, मात्र एक आगळ्या वेगळ्या शैलीचा हा शैलीबद्दल गोलंदाज आपल्या समोर अलंकार कासारे. बुमराह हा एक विशिष्ट ऍक्शन घेऊन आलेला गोलंदाज आहे. त्याच पद्धतीने ना अलंकार सुद्धा एक वेगळी शैलीने चेंडू टाकणारा गोलंदाज आहे. आडव्या हाताने चेंडू सोडणारा गोलंदाज आहे. त्यामुळे त्यांचा जो चेंडू आहे ना, लाईन पडल्यानंतर थोडासा राईज होतो. खेळण्यासाठी थोडासा अवघड जरूर होऊ शकतो. म्हणून फलंदाजांना थोडंसं वेट वॉच किंवा आपल्या पावलांचा वापर चांगल्या पद्धतीने जरूर करावा लागेल. आणि थोडासा चेंडू मध्ये स्पीड मध्ये केलं गेलं परिवर्तन, व्हेरिएशन ने सोडलेला चेंडू. आणि आपल्या समोर आहे एक शैलीबद्दल गोलंदाज अलंकार कासारे. हर्षदीप आणि सागर गवळी 2 मोठे फलंदाज आमने सामने. चांगले ट्रँग्युलर आहे. चांगले खेळाची मेजवानी NTPL याच्या माध्यमातून केली जात आहे. आणि ज्या स्पर्धेची दखल आहे ना, मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये घेतली जाते. पुढे चेंडू अलंकार कासारे यांचा पुढे चेंडू, मात्र यावर उडालेला झेल आणि फलंदाजांना काही टायमिंग सापडलं नाही. फलंदाज बाद झाले. स्पीडचा काही अंदाज आला नाही. मयंक, मला वाटतं मयंक आहेत. मयंकने झेल टिपलंय. मस्त सुंदर अप्रतिम झेल टिपलंय आणि फलंदाज हे अपयशी होऊन आपल्या डगआउट मध्ये परतले पाहिजे. त्यांना कोण रिप्लेस करते. मात्र NTPL या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि एक चांगली मेजवानी आहे. उज्ज्वल टाटे, कर्णधार, SKM इंडियन्सचा टीमचे ओनर. अच्छा, एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून उज्ज्वल यांची ख्याती आहे, ज्यांच्या नावामध्येच प्रकाश आहे, उज्ज्वल आहे आणि ते चांगले आयकॉन आहेत, कॅप्टन आहेत. एक सक्सेसफुल असं कॅप्टन आपल्या समोर येत आहे उज्ज्वल ताटे.
पाहूया धावसंख्येची मजल कितपर्यंत जाईल. आणि समोर आहे उज्ज्वल यांच्या बॅटमध्ये नजाकत आहे, ताकद आहे, टायमिंग आहे. एव्हरीथिंग इज फेअर, एव्हरीथिंग इज अवेलेबल इन हिज बॅटिंग. उज्ज्वल ताटे. अलंकार यांचा पुढील चेंडू राऊंड विकेट मारा, मात्र पाय सोडलेला चेंडू लाऊड अपील, परंतु अपील पंचांनी फेटाळली. मात्र थोडंसं वेट आणि वॉचच्या भूमिकेमध्ये चेंडूचं ऍक्सेलरेशन सुरेख होतं, आउटसाइड इन चेंडू होता. मात्र फलंदाज आडव्या बॅटीने खेळल्यामुळे चेंडू थेट मधल्या स्टंपवर आदळत होतं. याची पाहणी पंचांनी केली आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांना आउट ठरवले. फलंदाज सरळ डगआउट मध्ये परतले. सुरेख चेंडू होता, मात्र आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न केला गेला. बॅटरला तो चेंडू काय सापडला नाही आणि थेट पायावर आदळला. फलंदाज बाद. आउट कोण झाला उज्ज्वल टाटे. तुषार आपल्या समोर येत आहे. ज्यांच्या बॅटमध्ये नजाकत आहे आणि गगनचुंबी तारामंडल मध्ये फटके मारण्यामध्ये नेहमी ते सक्षम आहेत, असा फलंदाज आपल्या समोर तुषार डोळस. सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये सोडण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव जरूर मिळेल. एक धाव पूर्ण केलं जात आहे. एक धाव पूर्ण केला गेला. करू, मला काय प्रॉब्लेम नाही. येस वेलकम. थँक्यू सर. अरे बस चला आपण पुढील चेंडू स्वागत करूया. मात्र लो फुट चेंडू आणि लो फुटर चेंडू मिड ओव्हर कव्हर्स या क्षेत्रामध्ये खेळला जात आहे. यावर नंतर करा. तुम्ही जेव्हा फक्त हां मला बोलायला नाही एक ओव्हर नंतर मी तुम्हाला सांगतो. पहिल्या षटकाखेर 12 धावा होत्या. दुसरं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकाखेर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त अलंकार कासार यांनी मित्रांनो फक्त 3 धावा दिले. तुझं नाव अखिलेश गुणलेखक म्हणून मदत करत आहे. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात अलंकार कासार यांनी फक्त 3 धाव दिली आणि 2 षटक संपल्यानंतर 15 धावा. तिसऱ्या षटकाचा सामना राहुल मुंबई कॉम या क्षेत्रातील कमेंट्री क्षेत्रातील एक गोड आवाज राहुल यांची दखल घेतली जात आहे आणि स्वागत करूया. आणि त्यांचा एक बुलंद आवाज मराठी म्हणा आपण आवाज ऐकूया. मी आपल्या सोबत आहे राहुलजी, प्लीज कंटिन्यू. 2 षटक 15 धावा. धन्यवाद सर, तुम्ही मला इथे आमंत्रित केल्याबद्दल. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो सुशील कांबळे, जे संघाचे कर्णधार आहेत. त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला. पहिला चेंडू हलक्या पद्धतीने लेटकट स्वरूपात 1 धाव पळून पूर्ण. तुषारमध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. पाहूया तुषार आपल्या संघासाठी किती योगदान देऊ शकतो. अरे उनका ट्रैक तो देखो नीचे से. तर नक्कीच दुसरा चेंडू येऊन पाहायला भेटेल. स्वतः कर्णधार क्षेत्ररक्षणामध्ये थोडी फेरबदल पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल. आखट टप्प्याचा चेंडू स्विंग आणि मिस, काही कळला नाही चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. कारण की मी एवढं प्रोफेशनल सुशील कांबळे. पुढील चेंडू पुन्हा पायावर घेऊन ग्लान्स केलेला चेंडू मिड विकेट स्वरूपात 1 धाव पळून पूर्ण. थोडंसं फंबल गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं होतं. रात्रीच्या सत्रामधील पहिला सामना पाहायला मिळतो एसकेएम वॉरियर्स विरुद्ध एसकेएम इनिंग स्टार, सॉरी एसकेएम
वॉरियर्स. हां हर्षदीप नाही बोलला हर्षू बोलला तरी चालेल. तुषार पुढील चेंडू झेल पॉइंटच्या स्वरूपात एक सोपा झेल सोडला आहे. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. जर तुम्ही कॅचेस सोडल्या तर तुम्हाला त्याचा काही ना काही परिणाम त्या मॅचमध्ये पाहायला मिळतो. बरोबर आहे. आणि आपल्या समोर आहे तुषार. साथ ही हाथ बढ़ाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, अशी केमिस्ट्री या ठिकाणी सुरू आहे. आणि तुषार एक अप्रतिम फलंदाज आहे, एक स्टायलिस्ट चांगली यष्टी आपल्याला फलंदाज आपल्या समोर राहुल, आणि ज्यांच्याकडे ना अनेक त्यांनी सामने आपल्या संघाला आपल्या कर्णधारांना जिंकून दिले आणि कर्णधारांना ज्यांच्यावर विश्वास आहे असा फलंदाज आपल्या समोर आहे तुषार. पाहूया पुढील चेंडूचा मारा केला जात आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता मिड विकेट रिजन मध्ये पळून 2 धाव पूर्ण. आणि यस नो कभी हाँ कभी ना, है ना. पर कभी हाँ और ना के बीच में ये जो क्रिकेट की स्पर्धा है ना, ये बड़ी प्यारी है. और जब दो प्यारे दोस्त मिलते हैं ना तो जरूर प्यार की महफिल, जब 4 यार मिल जाए वही रात हो गुजार, है ना. तर ही हाँ तो ये दोनों खास नहीं, हम भी खास है भाई, अपन ही, है ना. इसीलिए अमिताभ बच्चन शराबी पिक्चर में गाते हैं ना कि जहाँ 4 यार मिल जाए वही रात हो गुजार, है ना. तो रात तो यहाँ पर होने वाली है. ब्लॉकआउट स्वरूपाचा चेंडू पासवर 1 धाव पळून पूर्ण. एक चांगली मेजवानी आहे आणि ग्रीन कार्पेट आहे. ग्रीन कार्पेटच्या मदतीने स्पर्धा सुरू आहे. तुषार 3 षटक 21 धावा, पहिल्या षटकात 12 होत्या, दुसऱ्या षटकात 3 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा, बरोबर ना अखिलेश. आणि एक लाडका मित्र अखिलेश आज या ठिकाणी गुणलेखक म्हणून आज आम्हाला मदत करत आहे. तर आपला खेळ या गुणलेखकाच्या माध्यमातून सुद्धा आपली बॅटिंग आणि बॉलिंग सुद्धा बहरणार आहे. बिकॉज जेव्हा आपण एखादा स्किल आपण डेव्हलप करतो ना तर त्याच्यासोबत 4 स्किल अजून डेव्हलप होत जातात, बरोबर आहे ना. तर तुम्ही जेव्हा स्कोरर म्हणून पण काम करता ना तर तुमची बॅटिंग इमेजिंग पॉवर किंवा बॉलिंग इमेजिंग पॉवर पण जास्त ऍक्सेलरेट होते असं मला वाटतं. आणि त्याचा फायदा अखिलेश यांना जरूर मिळणार आहे. तर अखिलेश यांच्यासाठी सुद्धा सदिच्छा शुभेच्छा आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. आपण सामन्याकडे वळूया. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो संजय जगताप स्लॉगवर टाकण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता, भिरकावण्याचा प्रयत्न, गचाळ क्षेत्ररक्षण, घोषांकित क्षेत्रात 1 धाव घोषांकित क्षेत्रात जाते आणि धावसंख्येला थोडा आकार मिळतो. काय म्हणाल सर याबद्दल? बरोबर आहे. कारण जेव्हा आपण एक धाव सुद्धा महत्वाची असते. 1 धाव ना 1 थेंब पाणी ना हा सागर भरतो, बरोबर आहे ना. आणि 1 थेंब पाणी आहे ना हा गागर पण भरतो. आणि 1 धावा 1 पाय किंवा 1 रन मिळून आपण हजारो मैल ची जर्नी आहे ना आपण एका स्टेपवर करत असतो. हे एका धावेचा 1 स्टेपचा हे मौल्यवान महत्व आहे आपल्या जीवनामध्ये. फुल चेंडू स्वैर चेंडू पाहायला मिळतो. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर पाहायला मिळतात. सफेद चेंडू बोलतात. आपण नेहमी बोलतो की गोलंदाजी करताना कधीही तुम्ही एक्स्ट्रा बॉल टाकू नका, त्यामुळे मोठी ओव्हर पडते आणि एक समोरच्या संघाला त्याचं एक आपण गिफ्ट म्हणून देतो. ऍक्च्युली ना व्हाईट बॉल जेव्हा आपला कॉन्फिडन्स आपला ताबा आपल्यावरचा जातो ना, बॉडी लँग्वेज जेव्हा चुकीची होते तेव्हा व्हाईट चेंडू हे पडत असतात. म्हणून तुम्हाला हे गलीमध्ये उडालेला झेल आणि फलंदाज झाला फेल, फलंदाज आउट आणि चाललाय डगआउट मध्ये, फलंदाज बाद. नक्कीच एक मोठा हादरा, मोठा झटका पाहायला मिळतो एसकेएम इंडियन्सच्या संघाला. नवीन फलंदाज पाहायला मिळतील रुपेश पळसमकर, हे यांच्यामध्ये देखील मोठी फटके मारण्याची क्षमता आहे. हे देखील एक विस्फोटक फलंदाज आहेत. ते देखील चेंडू सीमारेषा पार मारण्याची ताकद ठेवतात. तर पाहूया संघ त्यांना कसं थांबून ठेवू शकतात. रुपेश पळसमकर. रुपेश ना हां. नवीन आलेला फलंदाज आहे रुपेश. पाहूया रुपेश कोणत्या पद्धतीने स्किलफुल बॅटिंग करतोय. उंची लहान परंतु कीर्तिमान असा फलंदाज आपल्या समोर. आणि थेट कॉम्बॉक्स मध्ये चेंडूचा फटका मारला गेलाय. 1 डी चेंडू थेट घोषित क्षेत्रात जात आहे. 1 धाव जरूर मिळेल. आणि राहुल काय म्हणाल की बॅटिंग एरियाज मध्ये ना कट, ड्राईव्ह, हिट
फ्लिक हे महत्वाचे असते. आणि इथे तर चांगलं कट मारलं गेलं, स्क्वेअर कट, म्हणजे राहुल द्रविड यांची आठवण करून देणारा हा फटका. राहुल काय म्हणाल? नक्कीच पुस्तकी फटके नेहमीच आकर्षित करत राहतात क्रिकेट विश्वामध्ये. पण सर, येत्या काळामध्ये तुम्ही पाहिलं होतं की सध्याचे फलंदाज त्यांच्यामध्ये ते आपल्याला स्किल पाहायला भेटत नाही. सगळे मिड विकेट रिजनला मारण्याचा प्रयत्न करतात. तर त्यामुळे जेव्हा 90sचे मॅचेस व्हायच्या, मॅचलेस राहुल 11 यांच्यामध्ये जे स्किलफुल पॉवर होती ती आजच्या घडीमध्ये पाहायला भेटत नाही. त्याबद्दल काय जे क्रिकेटचे क्लासिकल फटके होते ना, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की स्क्वेअर कट होते, ड्राईव्ह होते. हिट तर शेवटी येतं, पहिलं कट, त्याच्यानंतर ड्राईव्ह, त्याच्यानंतर पुल आहे, फ्लिक आहे, है ना. हिट तर शेवटी येते, म्हणजे शेवटी स्लॉग हिट येते, है ना. जरूर धावसंख्या सांगितली जाईल 24 24. तर कट, पुल, ड्राईव्ह या गोष्टी महत्वाच्या असतात. परंतु बॅट्समन बॅटर्स आहेत ना, अगोदरच हिटचा वापर करतात, त्यामुळे अनेक वेळा ते फेलियर होतात. पुढे चेंडू ओव्हर द विकेट मारा, आणि मिड विकेटच्या धर्तीमध्ये खेळला गेला फटका. मात्र फलंदाज या चेंडूवर जरूर बाद होईल. चांगला चेंडू, मात्र फलंदाज निघालाय स्ट्रेट डगआउट मध्ये. ऑन हॅट्रिक आहे, ऑन हॅट्रिक आहे मित्रांनो. आपण फटक्याबद्दल बोलत होतो ना राहुल, की हल्लीच्या क्रिकेट विश्वामध्ये क्रिकेट हा फास्ट होत गेलाय, मात्र जे क्रिकेटचं सौंदर्य आहे ना, पुल, कट, ड्राईव्ह, फ्लिक, है ना. तुम्ही आता फ्लिक पाहता का? म्हणजे ज्या नटराज शॉट तुम्ही माहिती आहे का तुम्हाला? कपिल देव, सर कपिल देव ज्या शॉटचा नेहमी, आणि कपिल देव जेव्हा स्ट्राईकवर यायचे ना, कपिल आणि सचिन तेंडुलकर यांचा जो स्क्वॉड होता ना, हा धावता स्क्वॉड होता. म्हणजे कपिल आणि जेव्हा सचिन धावण्यासाठी यायचे ना, तर ते प्रथमतः धावून स्कोअर करायचे, धावून रन करायचे. त्यामुळे त्याच्यावर फील्ड साईडवर अतिरिक्त वेटेज यायचं. महेंद्रसिंग धोनी हे सुद्धा धावून जास्त धावा करायचे, आणि फिल्डरवर प्रेशर टाकून सुद्धा अनेक सामने महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग यांनी जिंकवले आहेत. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता षटक समाप्तीनंतर धावसंख्या 24 धावा, 25 धावाचा माफक लक्ष पाहायला भेटेल एसकेएम वॉरियर्स या संघाला. तर पाहूया कसा पाठलाग करतील एसकेएम वॉरियर्स या संघाचा. तर सर, नक्कीच तुम्ही सांगत होता जसे आपले लेजेंडरी प्लेयर्स आहेत, म्हणजे क्रिकेटच्या देव ज्यांना म्हटलं जातं आपण, सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून आपल्याला कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह हे आकर्षित करणारे फटके पाहायला मिळत होते. पण आज ते क्रिकेटमध्ये पाहायला भेटत नाही. टेनिस क्रिकेटमध्ये जुने जाणते जेवढे मोठे लेजंड प्लेयर्स होते 90sच्या माध्यमामधून, तर त्यांच्याकडनं ते पाहायला भेटत होतं. रनिंग द बिटवीन द विकेट्स, रन्स कसे कॅल्क्युलेशन करून आपण त्याचा पाठलाग करू शकतो, परंतु आजच्या त्या पिढीमध्ये पाहायला भेटत नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? 25 धावांचं लक्ष असेल, 25 धावांची गरज आहे. तुम्हाला मी एक अनालिसिस सांगतो मी, की आपलं जे इंडियन क्रिकेट आहे सध्या, व्हाईट बॉल मध्ये तर खूप हा स्मॅशिंग आहे, परंतु रेड लेदर मध्ये कुठेतरी बॅकफुटवर आहे. हे मी सांगू इच्छितो, कारण का माहिती आहे की परदेशात जाऊन आपले प्लेयर आहेत ना, हे नॉटिंगहॅमशायर किंवा जे हे काउंटी क्रिकेट व्हायचं, ते काउंटीमध्ये सुद्धा आपले हे प्लेयर खेळायचे, आणि त्याचा आढावा घ्यायचे की तिथली पिच पोझिशन काय आहे, तिथली चेंडूची उसळी काय आहे. मात्र आपली सध्या जी परफॉर्मन्स आहे उसळणाऱ्या खेळपट्टीवर, आपला सराव थोडासा कमी झालेला आहे. गौतम गंभीर किंवा सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर ही जी सर्व मंडळी आहे ना, ही सगळे काउंटी क्रिकेट खेळायची, आणि त्याचा त्यांना VVS लक्ष्मण, राहुल द्रविड ही सर्व मंडळी आहे ना, त्या काउंटी क्रिकेटमध्ये जाऊन आहे ना 3-3 महिन्यांना सराव करायचे. त्यामुळे त्यांना त्या उसळत्या खेळपट्टीवर सराव होता की उसळणारे चेंडू तुम्ही कोणत्या पद्धतीने हाताळू शकता. उसळी प्लस स्विंगिंग चेंडू, कारण का तिथे दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. एक तर उसळणारा चेंडू, आणि त्या उसळणाऱ्या चेंडूमध्ये स्विंग होणारा चेंडू, आणि उसळी बरोबर ज्या चेंडूमध्ये स्विंग वाढते ना, तर तो चेंडू घातक होतो, आणि ते घातक चेंडू आपल्या देशासाठी घातक ठरत आहेत. म्हणून मी या स्पर्धेच्या मधून सांगू इच्छितो की आपल्या फलंदाजांना रेड या म्हणजे लेदर क्रिकेटच्या रेड सेक्टरमध्ये सुद्धा परदेशामध्ये अजून मोठं काम करायचं आहे, आणि क्रिकेटच्या विश्व पटलामध्ये सुद्धा अजून आपल्याकडे खूप परीक्षा आहेत, आपल्याला त्या पास करायच्या आहेत. राहुल, आपण या सामन्याकडे जाऊया, आणि या सामन्याच्या माध्यमातून अनेक स्टार्स आहेत ना,
आताच आपण कन्हैया यांना पाहिला की मध्य प्रदेश मधून रणजी खेळून आलेला हा फलंदाज आपल्या स्पर्धेमध्ये खेळतो. म्हणजे त्यांच्या निमित्ताने ना या स्पर्धेचं सौंदर्य वाढतो, पातळी वाढते, लेवल वाढते. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मी राहुल आपण सांगू इच्छितो की जेव्हा रणजी प्लेयर यांनी खेळतात ना, तर जेव्हा एक प्लेयर खेळतो ना, तर नॅचरली पॉवरला अट्रॅक्ट करते आणि 4 प्लेयर अजून या खेळाच्या माध्यमातून तयार होणार. मला ही आशावादी आहे, मला ही आशा आहे. राहुल आपण सुरुवात करूया. नक्कीच सर, आपण सामन्याकडे वळूया. 25 धावाचं माफक लक्ष म्हणू शकतो आपण, कारण की कालपासून मी बघत आहे 30+. तर नक्कीच सलामीची जोडी पाहायला भेटेल आपल्याला. अजिंक्य मोरे, मॅन फ्रॉम चिंचपोकळी, एक विस्फोटक फलंदाज. त्यांची बॅटिंगची फलंदाजीची जे कौशल्य आहे ते पाहण्यासारखं आहे. तसेच गोलंदाजी माकोड पाहायला भेटेल सागर पवार. तर पहिला चेंडू घेऊन पाहायला भेटतील आपल्याला सागर पवार. पहिला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केले पॉइंटच्या रिजन मध्ये. एक धाव पळून पूर्ण. थोडासा बॉल फंबल झाला होता. यानंतर होणारा सामना एसकेएम वॉरियर्स विरुद्ध एसकेएम इनिंग स्टार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचंय. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू. एक धाव पळून पूर्ण. प्रवीण मध्ये देखील भरपूर क्षमता आहे सर. तो देखील पळून रन बनवायची क्षमता त्याच्यामध्ये भरपूर आहे. मोठे फटके खूप कमी पाहायला भेटतात. त्याच्याच बाजूला अजिंक्य, त्यांच्यामध्ये एक मोठी क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, पॉवर प्ले फोडण्याची. तर पाहूया अजिंक्य काय करते. पुढील चेंडू आणि सुंदर चेंडू मात्र फ्लिक केलेला आहे. हवाई फायर. मैदानाचा चेंडूचा प्रवास थेट जात आहे सीमारेषा जवळ. पाहूया किती धाव मिळतील या चेंडूवर. आणि तेही धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सुंदर असा प्रयत्न केला गेला आहे. 3 धावा मिळवल्या आणि चांगली सुरुवात आहे. जेव्हा आपण मी मगाशी सांगत होतो की जेव्हा आपण धावून प्रेशर टाकताना तेव्हा समोरची घंटी वाजते आणि आपण आपल्या या सामन्यामध्ये आपला जो वर्चस्व आहे ना तो वाढतो. पुढे चेंडू आपण पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रात खेळायचा चेंडू. थोडा मिस हिट पाहायला भेटेल, परंतु एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्याचं नाव काय? अजिंक्य प्रवीण ना. बॉलर कोण आहे? सागर पवार. सागर पवार एक सुरेख गोलंदाज आहे, ज्याच्याकडे यष्टी आहे, शैली आहे, स्पीड आहे, व्हेरिएशन्स आहे. असा हा वेगळा गोलंदाज आपल्या समोर आहे सागर पवार. पाहूया घेतो का माघार. पुढे चेंडू मात्र या ठिकाणी कव्हर्स मध्ये ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे. उडालेला जेल मात्र जेल सुटतोय. आणि जेव्हा तुम्ही असे जेल सोडता ना तेव्हा तुम्ही अडचणी देता मित्रांनो. या कॅचेस मोठमोठ्या इंटरनॅशनल किंवा लोकल गल्लीच्या क्रिकेटमध्ये सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि दिल्लीच्या मॅच मध्ये आणि विश्व स्तरच्या मॅच मध्ये सुद्धा या कॅचेसचा खूप मोठा वाटा असतो. आणि अजिंक्य मोरे सारख्या कॅचेस तुम्ही जर कॅचेस सोडले ना तर हा फलंदाज तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतो. असा फलंदाज. नक्कीच सर, कॅचेस मेन मॅचेस असं म्हटलं जातं. ही तर एक सोपी झेल होती. सुरेश चेंडू मात्र स्टाइलिश शॉट आणि अभिषेक शर्मा यांची आठवण करून किशन तिलक वर्मा यांची आठवण करून देणारा फलंदाज. मात्र मी जी त्याचं पॅशन पाहिलं ना, जे परफेक्शन पाहिलं ते त्यावरून मला वाटतं की हा फलंदाज सुद्धा मोठा गडी आहे. हा लंबी रेसा घोडा आहे आणि याचं जे भविष्य आहे ना खूप मोठं आहे. कारण का स्टँड आणि डिलिव्हर आपण ऑन आणि ऑफ मध्ये पाहतो राहुल, परंतु त्याने स्टँड आणि डिलिव्हर टू द स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे जो फटका मारलाय ना हा अविलक्षण आहे आणि जबरदस्त आहे, भक्कम आहे. आणि या फलंदाजाला रोखणं, ये रुकेगा नाही भाई ये झुकेगा भी नाही, ये असा फलंदाज आहे. राहुल एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या
एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 8 पाहायला मिळते. नक्कीच सर, मी मगाशीचा उल्लेख केला होता, प्रवीण याच्यामध्ये खूप क्षमता आहे पॉईंट रन बनवण्याची. पॉईंट कव्हर्स या क्षेत्रामध्ये खूप चांगली फलंदाजी तुम्हाला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर दुसरा थांबलं ना बॅटिंगला थांबायचं. इन्स्ट्रक्शन आहे ना आपल्याला, बी प्रोफेशनल. मी पण प्रोफेशनल, मला पण वाटतं रंग, परंतु आपल्याला ते मेसेज आला ना, त्यांनी गार्ड घेतलं की थांबायचं. तर दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतो सागर गवळी. बस सागरच्या बॅटमधून निघालेला हा अप्रतिम हात तळपता, मात्र डिपीट या क्षेत्रामध्ये पाहूया झेल होतो का. 2 धावा जरूर फटकावल्या आणि अजिंक्य मोरे सारख्या फलंदाजाची काय सोडणं म्हणजे मॅच सोडणं. कारण ज्यांच्याकडे ताकद आहे, नजाकत आहे, ज्यांच्याकडे शोहरत आहे, ज्यांच्याकडे उंची आहे आणि देखणी फटके आहेत, मात्र समज आहे, क्रिकेटची समज आहे, विनिंग ॲबिलिटी आहे, ज्यांच्याकडे एवढे स्ट्रोक्स आहेत, तर अशा बॅट्समनचं कॅचेस सोडणं म्हणजे तुम्हाला राहुल महागडा पडू शकतं. नक्कीच सर, पाहायला भेटला एक तेज चेंडू. या गोलंदाजामध्ये खूप क्षमता आहे सर. गोल्डन स्पॉटवरनं बॉल स्विंग अँड मिस. अजिंक्यला काही कळालेलं नाही. चेंडू कॅचेस सोडल्या तर मॅचेस सुटल्या जातील. ज्यांनी लालबाग या क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, ज्यांचं ब्रँड आहे, अनेक सामने आपल्या संघाला, आपल्या फ्रँचायझीना जिंकून दिलेला आहे, अजिंक्य मोरे याने असा हा मोठा फलंदाज आपल्या समोर आहे. मात्र ब्लॉक होल मध्ये सोडण्याचा प्रयत्न, पंचाने व्हाईट बॉलचा इशारा केलाय. 1 धाव जरूर मिळेल. फायटर्स कॅप्टन आपण त्वरित या. फाइटर्स कैप्टन त्यासाठी आपण यावा. विनायक वर्मा, आप जहां कहीं भी हो आ जाएं, हम आपका इंतजार कर रहे हैं. विनायक वर्मा, फाइटर्स कैप्टन्स. पुढे चेंडू, स्टाइलिश शॉट थ्रू द कार्पेट. डीप मोड या क्षेत्रामध्ये तटवलं गेलाय. 1 धाव ना राहुल, 1 धाव ना, 1 धाव ना, हा 1 धाव. 1 धाव घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. मात्र ऑफ साइडचा हा स्ट्रॉंग बादशाह आहे, ज्यांच्याकडे एक ब्रँडेड फटके आहेत. ऑफ क्षेत्रामध्ये जलद ते बॅटच्या चेंडूच्या जवळ जातात आणि जवळ जाऊन जेव्हा चेंडूला आपल्या बॅटच्या रडार मध्ये घेऊन फटके मारतात ना, तेव्हा बॅट सोपी होते, बॅटिंग सोपी होते. आणि असा हा मोठा बॅटर आपल्या समोर आहे. विकेट मारा केला जाईल, मात्र बॅटर काय करेल ते आपण पाहूया. मात्र स्टाइलिश शॉट लाईक वीरेंद्र सहवाग, स्टाइलिश शॉट अलॉंग विथ द कव्हर्स, स्टँडर्ड डिलिव्हर. 2 धाव जरूर मिळतील. मात्र हे फॉर्म आहे, हे क्लास आहे अजिंक्य मोरे यांचं. आणि टॉस या ठिकाणी कॉल आहे, पाहूया कोण जिंकेल. इनिंग स्टार आणि फायटर्स मध्ये कॉल आहे. इनिंग स्टार टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. अभिनंदन आपले. दोन्ही संघांना आम्ही सलामी देत आहेत. दोन्ही संघांना खूप खूप सदिच्छा, शुभेच्छा. स्टार आणि टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. 1 धाव जरूर मिळेल. अजिंक्य मोरे यांच्या बॅटमधून निघालेला 1 धाव. 1 धाव महत्वाची असेल, 1 पाऊल महत्वाचं असेल. मात्र या परत स्ट्राइक वर अजिंक्य आहे ना, प्रवीण आहे ना. प्रवीण नवीन बॅटर प्रवीण आहे, ज्याच्याकडे स्टाइलिश शॉट्स आहेत. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर या क्षेत्रामध्ये फटके मारणारा हा फलंदाज आपल्या समोर आहे. एक स्टाइलिश फलंदाज, डावखोर फलंदाज आपल्या डोळ्यासमोर, आपल्या नजरेसमोर आणि आपले हृदय जिंकणारा फटका. मात्र क्या बात आहे, स्टाइलिश शॉट डीप पॉइंट या क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास सुरू आहे. 1 धाव मिळाली. पाहूया चेंडू घोषित क्षेत्रात जातो का. 1 धाव जरूर भेटली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावांचा कॉल. सतरा धावा, 2 षटक संपले आहेत आणि 2 षटकाखेर 17 धावा फटकवल्या गेल्या आहेत. क्रीजवर आहेत प्रवीण आणि अजिंक्य. 8.5 धावांची सरासरी आहे. 17 धावांची सलामी आहे आणि दोन्ही फलंदाज इनफॉर्म बॅटर्स आहेत.
अजून किती मॅचेस आहेत? अजून 2 लीगचे 2 लीगच्या 4 IPLच्या फॉर्मॅटमधले 4. 4 6. आदित्य ओवाळ. 2 17 झाले ना? हो 2 17 ना? 8 रन पाहिजे जिंकायला. 12 बॉल 8. 2 षटक झालेत, 17 धावा. 2 षटकाखेर 17 धावा. 8 धावांची गरज आहे. 12 चेंडूत 8 धावांची गरज आणि स्ट्राईकवर आहे ब्रँडेड असा फलंदाज आपल्या समोर आहे अजिंक्य मोरे, द मॅन फ्रॉम लालबाग, द मॅन फ्रॉम मुंबई. हा लालबागचा सुपुत्र आपल्या समोर, एक मोठा बॅटर. 2 षटक 17 धावा. सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय, चतुराने खेळला गेला फटका. 1 धाव जरूर मिळेल. बॉलरचं नाव काय आहे? आदित्य. आदित्य ना? प्रवीण आपल्या समोर आहे, एक डाखुरा फलंदाज, एक स्टायलिश फलंदाज. चांगली केमिस्ट्री आहे दोघांमध्ये, चांगलं सामंजस्य आहे. स्ट्राईकवर आहे आदित्य, गोलंदाज सॉरी आदित्य आणि प्रवीण, आदित्य टू प्रवीण. हलक्या हाताने सोडलेला चेंडू मात्र फ्लिक केला फटका, गगनाला भिडणारा हा फटका आणि फलंदाज बाद. चांगल्या पद्धतीने चेंडू टिपलाय, काही गरज नसताना खेळला गेला फटका. मात्र या फटकामध्ये नजाकत होती, टायमिंग होती, मात्र सुंदर फिल्डिंग केली गेली, फलंदाज आउट. मात्र पाहूया या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये अजून नाव कोणतं येतं आपल्या समोर. 25 धावा स्कोर फलकावर आहेत, 25 धावा करायच्या आहेत. महाराष्ट्राचे थोर कविवर्य बिंदा करंदीकर येतात. असे जगावे दुनियामध्ये, आव्हानाचे लागून उत्तर, नजर रोखणी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर, पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना आणि हसू असावे तोंडावरती, काळच काढून देताना. NTPL या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक चांगल्या सामन्यांची मेजवानी या स्पर्धेमध्ये केली जात आहे आणि या स्पर्धेला साथ मिळाली ते आपल्या सर्वांसारख्या गोड मित्रांची, कारण गोड मित्रांशिवाय हा सामना अपूर्ण आहे, आपल्याशी अपूर्ण आहे. पुढील चेंडू ओव्हर मारा केला जात आहे. सुंदर चेंडू, मात्र पुढील पावलांचा वापर करून खेळला गेला फटका. 1 धाव जरूर मिळेल. संधी दिली गेली आहे अजिंक्य मोरे यांना. एक चांगले सेन्सिबल असा फलंदाज अजिंक्य मोरे, ज्यांच्याकडे विविध प्रकारचे स्ट्रोक्स आहेत, ज्यांच्याकडे ड्राईव्ह आहेत, हिट्स आहेत, पुल आहेत. अशा विविध प्रकारच्या फटक्यांनी नटलेला, सजलेला, सवरलेला असा फलंदाज आपल्या समोर अजिंक्य मोरे. अनेक सामने ज्यांनी आपल्या फ्रँचायझीने जिंकून दिलेला, मात्र स्टायलिश शॉट, काढून खाल्लेला फटका आणि फलंदाज बाद. चांगला झेल टिपला गेलाय, चांगला झेल हाताळला गेलाय, चांगला फटका होता, मात्र त्याहून सुंदर सोन्याची फिल्डिंग केली गेली आहे. फलंदाज बाद. थोड्याशा धावांची गरज आहे, मात्र जर कंटिन्युअसली विकेट पडत गेले तर कुठेतरी दडपण जरूर निर्माण होऊ शकेल आणि दडपण जर निर्माण झाली तर आपला संघ प्रेशर मध्ये येऊ शकते. मात्र इथे एकेरी आणि दोहरी धावांची गरज आहे. गरज नसतानाही तुम्ही आपल्या पद्धतीने खेळू नका, आपल्या टीमच्या गरजेप्रमाणे आपण खेळा. इथे एकेरी किंवा दोहरी धावांची गरज आहे आणि गरज नसताना जर आपण असे फटके खेळलात तर आपल्या संघाला हा फटका जरूर बसेल. मात्र NTPL स्पर्धा ज्याची दखल या टिळकनगर मध्ये नव्हे तर 8 चेंडू 6 धावांची गरज आहे आणि गरज आहे आत्मविश्वासाची गरज आहे, जर गरज आहे सातत्याची गरज आहे. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईकवर कोण आहे? सुशील संघाचे कर्णधार स्वतः आहेत, स्वतः कॅप्टन, लीड करणारे कर्णधार आहेत आणि संघाची आशा आणि आकांक्षा कर्णधारांवर डिपेंड आहे. सुशील आणि दुसरा कोण आहे मित्र? संजय ना? संजय जगताप.
सुशील आणि संजय जगताप यांच्या खांद्यावर आपल्या संघाची मदार आहे, जबाबदारी आहे आणि सेन्सिबली खेळण्याची गरज आहे. आपण जर थांबून खेळलात तर आपण स्टेबल होऊ शकता. फुल चेंडू नाही 5 पाहिजे 7 बॉल. मात्र पाय सोडलेला चेंडू, चांगल्या चेंडूची लँड पोझिशन चांगली, मात्र एक धाव जरूर मिळेल. 4 पाहिजे. 24 बॉल 24. पहिल्या बॉलवर सगळे एक बॉल 7 होता. वाईड पण आहे. षटक संपलेलं आहे. 21 झाले ना. धावसंख्या 21 वर पोहोचलेली आहे. अजूनही 4 धावांची गरज आहे. सुशील यांच्या संघाला जिंकण्याकरता 4 धावांची गरज आहे. मात्र सामना कोणत्याही संघाच्या झोळीमध्ये जाऊ शकतं. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर थोडंसं चेंडू लूज टाकल्या जरूर गेलं आणि चेंडू थेट घोषित क्षेत्रात जात आहे. 2 धावा जरूर फटकावले गेला आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली आहे आणि चौथी धाव सुद्धा धावून काढल्या गेल्या. संपली मॅच. मॅच संपलेली आहे. विजय संघ कोणता? एसकेएम वॉरियर्स या संघाने विजय संपादन केल्याबद्दल एसकेएम वॉरियर्स आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन, गौरव आणि पुढील वाटचाली करता दोन्ही संघांना आम्ही प्रेमपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा देत आहोत. आणि पुढील सामन्याला आपण पुढील सामन्याची वाट पाहूया. इनिंग स्टार यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे आणि फायटर्स या संघाला फिल्डिंग करावी लागेल. फायटर संघ आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि इनिंग स्टार प्लीज बी रेडी.